सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आषाढी एकादशी, महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेतील सर्वात मोठ्या आणि पवित्र दिवसांपैकी एक. लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी एकत्र आलेले आहेत. भक्ती, समता आणि सेवाभावाचा संदेश देणारा हा सोहळा राज्यभर उत्साहात साजरा होतोय. सर्व प्रेक्षकांना सुरुवातीला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आषाढी एकादशीचा आज सोहळा आहे आणि पंढरपुरात तो साजरा होतोय. अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर अशा जयघोषात पंढरपूर नगरी दुमदुमलेली आहे. विठ्ठल नामाच्या गजरात आणि लाखो भक्तांच्या उपस्थितीत पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून बाबासाहेब माधव माने आणि प्रभावती बाबासाहेब माने यांना महापूजेचा मान मिळाला. विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची संपूर्णपणे षोडशोपचारासह महापूजा करण्यात आली आणि यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला खास डिझायनर पोशाख देखील अर्पण केलाय. आषाढी एकादशी निमित्त आज मध्यरात्री 3:05 सुमारास पारंपरिक पूजा संपन्न झाली. या पूजेदरम्यान विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आणलेला खास पोशाख विठ्ठलाला परिधान करण्यात आला. यानंतर विठ्ठलाची आणि रुक्मिणी मातेची आरती देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांची पूजा सुरू असतानाही सर्वसामान्य भाविकांसाठी मुखदर्शनाची रांग सुरू होती. त्याचसोबत VIP दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आलं आणि यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला. आणि आता थेट जाणार आहोत पंढरपुरात. आमचे प्रतिनिधी, माझे सहकारी सुमित सोनावणे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुमित, सुप्रभात. आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पंढरपुरात काय सध्या वातावरण आहे? जय हरी माऊलीचा गजर जो आहे तो या पंढरपुरामध्ये आपल्याला गजर दिसतोय आणि प्रचंड गर्दी जी आहे, अलोट भाविक आहे आणि वारकऱ्यांचा देखील या ठिकाणी मोठा जनसमुदाय जो आहे तो या पंढरीच्या नगरीमध्ये आपल्याला आज पाहायला मिळतोय. साधारण पहाटेपासूनच हा सगळे भाविक जे आहेत, जे वारकरी आहेत, ते वारकरी येत असतात. मात्र पंढरपूरच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी वेळ लागतोय, गर्दी होते. त्यामुळे आता वारकरी जे आहे ते कळसाचं दर्शन घेऊन पुढे जाताना दिसतात. दिसता कळस चरण ठेवू माता असा युक्तीप्रमाणे हे सगळे जे वारकरी आहेत ते या वारकरी ज्याला जसं जमेल तशा पद्धतीने वारकरी पुढे जाताना दिसतोय. कळसाचं दर्शन घेऊन विठ्ठलाचीच प्राचिती आल्याचं आपल्याला या सगळा दिसतंय. आपण जर पाहिलं तर या वारकऱ्यांचा उत्साह जर पाहिला तर अतिशय प्रचंड आहे. पांडुरंगाच्या नामस्मरणात हे वारकरी जे आहेत ते पुढे आलेले आहेत. नामस्मरण करताना विठ्ठलाचं नामस्मरण करता येते आणि आपल्यासोबत वारकरी आहेत. माऊली, काय सांगाल, आज कळसाचं दर्शन घेताय? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आज या कळस देखील डोळा या माध्यमातून भगवान परमात्म्याच्या दर्शन हा दैदिप्यमान सोहळा निर्माण झालेला आहे आणि वैकुंठ भूनगरी या पंढरपूर नगरीमध्ये भगवान पंढरीश्वर परमात्म्याच्या दर्शनासाठी आगाध असा हा सोहळा, दैदिप्यमान सोहळा प्रचंड गर्दीने बसला आहे. फक्त एक आहे, सगळ्यांना भगवंताचं चरण दर्शन होत नाही म्हणून कळस देखील डोळा या माध्यमातून भगवंताचा कळस हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि कळसाचं दर्शन घेतल्यानंतर आम्हा सर्व वारकऱ्यांना कळसाचा आनंद होतो आणि भगवान परमात्मा त्या पताकाच्या माध्यमातून ध्वजावरून आणि विराजमान असून परमात्म्याने आणि ओवी सांगितले, ध्वजस्तंभावरी वानरू तो हा मूर्तिमंत शंकरू सारथी सारंधरू अर्जुनसी. भगवान परमात्मा गोपाळकृष्ण ज्या वेळेला आणि ध्वज निर्माण केला आणि गरुड हनुमंत या माध्यमातून हनुमंतरायाला गरुडावर सांगितलं की माझ्या दर्शन घ्यायचं असेल त्या ध्वजावर उभं राहावं लागेल म्हणून कळस देखील डोळा. आमच्या वारकऱ्यांना कळस जरी पाहिला तरी पांडुरंगाचं प्रचिती होते. भगवान परमात्म्याने अशा उदंड वारकऱ्यांना आयुष्य देऊन अशी वारी कधीच चुकायला नको म्हणून हीच वारी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वारकरी वारी चुको नदे हरी. या परमात्म्याचं चिंतन पुन्हा पुन्हा घडो, अशी वारी सर्वांना कायम घडो. कुंडलिक प्रचंड आहे. वारकरी कुंडलिका हरी विठ्ठलाचं नामस्मरण या सगळ्या पंढरपूर नगरीत दिसतोय.
साधारणपणे अलोट गर्दी आहे, गाभाऱ्यात जाता येत नाही. मात्र कळसाचं दर्शन घेऊन हे वारकरी जे आहेत ते आपलं कळसाचं दर्शन घेऊन पुढच्या वाटेला आपल्याला जाताना दिसतात. साधारण वारकरी जे आहेत ते हजारो किलोमीटरहून आलेले आहेत आणि हजारो किलोमीटर आल्यानंतर त्यांना दर्शन जरी मिळालं नाही तरी कुठेही कळसाचं दर्शन घेऊन हे तृप्त झालेले आहेत, आनंदी झालेले आहेत, समाधानी झालेले आहेत आणि आपल्या लाडक्या विठ्ठलाला ते भेटून अतिशय समाधानी आणि तृप्त झालेले आपल्याला पाहायला मिळतात. बरं, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी. तर आपण पाहतोय तर पंढरपूर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघालेली आहे. माऊली माऊलीचा गजर सध्या सगळीकडे सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्र्यांसोबत श्री विठ्ठल रुक्मिणीच्या महापूजेचा मान यंदा धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील वारकरी दाम्पत्य बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांना मिळाला. अनेक वर्षांपासून अखंड वारीची परंपरा जपणाऱ्या या दाम्पत्यासाठी हा क्षण आयुष्यातील अविस्मरणीय असा ठरलाय. महापूजेचा मान मिळाल्याबद्दल त्यांनी विठ्ठलाप्रती कृतज्ञता व्यक्त केली असून त्यांच्या भावना जाणून घेतल्या आमच्या प्रतिनिधी प्रियंका लाठी यांनी. आषाढी वारीला पांडुरंगाचं दर्शन होणं हे मोठं सौभाग्याचं आहे आणि त्याच आषाढी वारीला मुख्यमंत्र्यांसोबत मानाच्या वारकऱ्याचं मान मिळणं हे अति जास्त सौभाग्याचं आहे. असेच मानाचे वारकरी आपल्या सोबत आता आहेत बाबासाहेब माने आणि प्रभावती माने. धाराशिव जिल्ह्यातून येथे येतात, कळंब तालुक्यातले आहेत. माऊली, मुख्यमंत्र्यांसोबत आज तुम्हाला महापूजेचा मान मिळालाय, कसं वाटतं? त्याच्याबद्दल आम्हाला आनंद वाटला गेलेला आहे. मुख्यमंत्र्याबरोबर पूजा होणं किंवा मुख्यमंत्र्याला नुसतं जो भेटणं सुद्धा त्याच्याबद्दल आनंद आहे. पूजा होणं तर म्हणजे महाआनंद आहे, म्हणजे सर्वश्रेष्ठ आनंद वाटला गेलेला आहे. माऊली, किती वर्षापासून आपण वारी करता? 20 वर्ष झाले असते. 20 वर्ष? 20 वर्षांपासून वारी करताय आणि पिढ्यानं पिढी वारी करताय? हो, पिढ्याना पिढी चालू आहे. आधी कोण करायचं? आजोबा करीत होते, पुन्हा वडील करीत होते, पुन्हा वडील काही दिवस हे करीना गेले. आमच्या आईनं केल्या. आमच्यातले कुंभार महाराज दादाराव म्हणून होते, त्यांच्या बरोबर 4-5 वाऱ्यातून पुन्हा मग आम्ही. माऊली, 20 वर्षांपासून वारी करताय, आज पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांसोबत पूजेचा मान मिळाला, अत्यंत मोठी गोष्ट आहे. कसं वाटतं तुम्हाला? पण वारी करायचं काम आम्ही पुण्यात दिंडीत नाही, पालखी तळावर, माऊलीच्याच पालखी. सामान साहित्य बरोबरच हा. आणि पालखी तळावर थांबायचं, असं कुणीकडे जायचं नाही इकडे तिकडे. वय किती आहे तुमचं? 60. नामचिंतन घडतंय. हे दोघं असलं की नामचिंतन घडतंय, बाकीचे असले की बोलण्यातच वेळ जातो. म्हणून आम्ही एवढी व्यवस्थितशीर पूजा करायला मिळाली, काय मागितलं पांडुरंगाकडे? पांडुरंगाला काही ना, चांगलं व्यवस्थित सगळं चालू दे म्हणलं. आपल्याला काय स्वतःला मागायचं नाही. घरी कोण असतं? घरी आता सध्या मुलगी आहे, मुकी आहे मुलगी, आणि जावाई ते आहे. अच्छा. आणि मुलगा आहे ते लातूरला असतो. माझा तुमच्या नंतर वारी कोण करणार? आता ते तर पीड आहे, विचार तेच सुचना. एखाद्या वेळेस नातानच केली जाणं तो करेल असं वाटतंय का? वाटतंय, पण तिने संगतीचा परिणाम, त्यांचा परिणाम तिकाला लागला तर पुढे काय होतंय. पण नातू हा भाग्यवान आहे, म्हणजे त्याला धार्मिकतेचा विचार आहे, ते भविष्यवाणी, ते जन्मताच्या नक्षत्रावर असते, ते त्याच्याकडे गुण आहेत. आता काय भावना आहेत अभंगातून सांगा आम्हाला. हा? आत्ताच्या भावना अभंगातून. आता ते ओवीतूनही नाही गेले, पण असं आहे, वडील शुद्ध पाहिजे, माता पवित्र पाहिजे, तयाच्या पोटी रसाळ गोमटी फळं जन्मल्या जातात. तसं पुत्र माणसा नातू आहे ते योग्य वाटतो. शुद्ध बीजाच्या पोटी फळे जन्मती रसाळ गोमटी. बोला रामकृष्ण हरी. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह. तसं लिहिलेलं आहे, पण ते ओवीच ध्यानात नाही गेलेलं आहे. तुकाराम महाराज सुद्धा बोललेले आहेत. हरकत नाही, असं होतं कधी कधी. तर आपण बघतोय की या दोघांना आज मानाचे वारकरी म्हणून महापूजेचा मान मिळालेला आहे. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह मी प्रियंका लाठी, न्यूज 18 मराठी, पंढरपूर.